टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारांच्या मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी कसबा भवन येथे सुरू झालेल्या आहेत। एकंदरीतच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 593 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कसबा येथील राष्ट्रवादी भवन येथील सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। एकंदरीतच सद्यस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मोठ्या चर्चेत आलेली आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। साहजिकच काही दिवसांपूर्वी जे विरोधी पॅनेलमध्ये चंद्रकांत तावरे किंवा रंजन तावरे हे भारतीय जनता पार्टी नेते आहेत, परंतु सर्वपक्षीय मधून ते सहकार बचाव शेतकरी पॅनेल यांच्या मार्फत निवडणूक लढवत आहेत। त्यांचा देखील पॅनेल असणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत ते देखील सभासदांना भेटत आहेत, त्यांचा देखील पॅनेल होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी संघटना असा एक पॅनेल एकंदरीत सद्यस्थितीत तरी चौरंगी लढत होईल असं चित्र आहे। परंतु सद्यस्थितीत आता कसबा भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारी जे राष्ट्रवादीचे किंवा सर्वपक्षीय असतील जे उमेदवार आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत। साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे, कारण स्वतः त्यांनी उमेदवारी अर्ज माळेगाव कारखान्यासाठी दाखल केलेला आहे। कॅमेरा पर्सन नागपालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।